नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. न्हावरे येथे शिरूर चौफुला महामार्गावर सोमवारी दिनांक 23 मार्च 2026 रोजी पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातामध्ये खेड तालुक्यातील एका कार चालकाचा मृत्यू झाला. सत्यवान शेषराव सुतार वय 39 राहणार स्वास्तिक रेसिडेन्सी खराबवाडी चाकण तालुका खेड हे त्यांच्या वॅगनर कारने क्रमांक MH12 KE 4918 या वाहनानं चौफुला येथून शिरूरकडे येत होते. दरम्यान पहाटे सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास न्हावरे गावाजवळ शिरूरकडून चौफुल्याकडे जाणाऱ्या माल ट्रकने क्रमांक MH16 CE 7972 या वाहनानं सुतार यांच्या वॅगनर कारला जोराची धडक दिली. अपघात इतका भीषण होता की सुतार यांच्या कारचा चक्काचूर झाला आणि सुतार गाडीमध्येच अडकून गंभीर जखमी झाले. स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी सुमारे 2 तासांनी सुतार यांना गाडीच्या बाहेर काढून तातडीने न्हावरे येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलवले. मात्र उपचारापूर्वीच सुतार यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केला. अपघातानंतर ट्रक चालकाने घटनास्थळावरून पळ काढल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी मयत सत्यवान सुतार यांच्या पत्नी सुवर्णा सत्यवान सुतार वय 35 यांनी न्हावरे पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. चाकण शिक्रापूर रोडवर दुचाकीची पाठीमागून धडक बसल्याने एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. भरधाव वेगातील निष्काळजीपणामुळे हा अपघात घडल्याचं निष्पन्न झालं आहे. उत्तर चाकण पोलीस ठाण्यात शिवम अरविंद साबळे वय 19 याने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दुचाकी चालक हनुमंत पिराजी मोकले याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी शिवम आणि त्याचा मित्र हे त्यांच्या दुचाकीवरून जात असताना पाठीमागून येणाऱ्या भरधाव दुचाकीने क्रमांक MH14 BP 1462 या वाहनाने त्यांना जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की फिर्यादीच्या खांद्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली. चाकण शहरातील महिलेला भटक्या कुत्र्यांनी ठार केल्याची घटना ताजी असतानाच चाकणजवळील मेदनकरवाडी येथे कामावर निघालेल्या एका 36 वर्षीय महिला कामगारावर कुत्र्यांच्या टोळक्यानं भीषण हल्ला केला. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून त्यांच्यावर पिंपरीतील YCM रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान खेड तालुक्यात भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भटक्या कुत्र्यांच्या टोळक्यानं हल्ला करून एका कुत्र्याचा जीव घेतल्याचा प्रकार राजगुरुनगर परिसरात घडला असून ही संपूर्ण घटना CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिलेल्या बलिदानाने खेड तालुक्याचे नाव देशाच्या ऐतिहासिक पटलावर कायमस्वरूपी कोरले गेले आहे. राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरूंच्या राष्ट्रीय स्मारक परिसर विकासासाठी आवश्यक निधीच्या तरतुदीसाठी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सभागृहात चर्चा होणार आहे. याबाबत सर्वांना बरोबर घेऊन योग्य असे राष्ट्रीय स्मारक उभारण्यासाठी योगदान देणार असल्याचं प्रतिपादन खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी केले. 95व्या शहीद दिनानिमित्ताने राजगुरुनगर येथे हुतात्मा शिल्पस्थळावर हुतात्मा राजगुरू सुखदेव भगतसिंग यांच्या अर्धाकृती पुतळ्याला आमदार बाबाजी काळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी आमदार काळे बोलत होते. देशाचे थोर क्रांतिकारक हुतात्मा राजगुरू सुखदेव भगतसिंग यांच्या 95व्या बलिदान दिनानिमित्ताने ST बस स्थानक परिसरातील हुतात्मा स्मृती शिल्पस्थळावर शासकीय अभिवादन कार्यक्रम प्रसंगी आमदार बाबाजी काळे यांच्यासह पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, पंचायत समितीच्या सभापती विद्या मोहिते, उपसभापती मंगेश सावंत, जिल्हा परिषदेचे गटनेते विजयसिंह शिंदे, जिल्हा परिषद सदस्य दीप्ती भोगाडे, पंचायत समिती सदस्य दिलीप डुबे, उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे, गट विकास अधिकारी विशाल शिंदे, पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण, राजगुरुनगर सहकारी बँकेचे अध्यक्ष सागर पाटोडे, खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट देवेंद्र बुट्टे पाटील, बाजार समितीचे संचालक सयाजी मोहिते, विनायक घुमटकर, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष विजय डोळस आदींसह आजी माजी नगरसेवक, महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाच्या परिसरातील हुतात्मा स्मारकावर मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. NCC पथकाच्या वतीने मानवंदना देण्यात आली. शहीद दिनानिमित्ताने हुतात्मा राजगुरू यांच्या राष्ट्रीय स्मारक जन्मस्थळ वाड्यावर स्वकाळी ध्वजारोहण पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण यांच्या हस्ते करून मानवंदना देण्यात आली. या प्रसंगी प्रांत अनिल दौंडे, नगराध्यक्ष मंगेश गुंडाळ, उपनगराध्यक्ष मनोहर सांडवर, पंचायत समितीच्या सभापती विद्या मोहिते, उपसभापती मंगेश गुंडाळ, जिल्हा परिषद सदस्य
पंचायत समिती सदस्य आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजगुरुनगर शहरातील विविध प्रशालांमध्ये देखील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. राजगुरुनगर येथे बजरंग दलासह विविध सामाजिक संस्थांच्या वतीने शहीद दिनी राजगुरुनगर शहरातून सायंकाळी भव्य मिरवणूक काढण्यात आली. दिवसभरातील याच सर्व कार्यक्रमांवर थोडक्यात नजर टाकूयात. राजगुरूंच्या बलिदानाची साक्ष आहे. याच बलिदानाचा वारसा जपण्यासाठी दरवर्षीप्रमाणे आम्ही यावर्षी जितने घाव है सीने पे तेवीस मार्च शहीद दिनानिमित्त पतंजली युवा भारतच्या वतीनं राजगुरुनगर येथील स्मारकासमोर विदेशी वस्तूंची होळी करण्यात आली. भारतीय पैसा भारतातच राहिला पाहिजे, तो विदेशात जाऊ नये या उद्देशाने हा उपक्रम उत्साहात पार पडला. यावेळी विविध विदेशी कंपन्यांच्या वस्तूंचे प्रतिकात्मक दहन करण्यात आलं. विदेशी वस्तू हटाव, देश बचाव अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला आणि स्वदेशीचा प्रभावी संदेशही देण्यात आला. शहीद दिनाचा औचित्य साधून आयोजित या उपक्रमातून स्वदेशीचा जागर, देशभक्तीची भावना आणि भारतीय उत्पादनांचा वापर वाढण्याचा संदेश प्रभावीपणे देण्यात आला. पतंजलीच्या योग साधकांनी स्वदेशीचा नारा देत विदेशी वस्तू साहित्यांची होळी करत इन्कलाब जिंदाबाद, भारत माता की जय अशा घोषणा देत स्वदेशीचा नाराही दिला. महाराष्ट्र शासनाच्या वतीनं थोर क्रांतिकारक हुतात्मा राजगुरू सुखदेव भगतसिंग यांच्या 95व्या बलिदान दिनी अर्थातच शहीद दिनाचा औचित्य साधून चांडोली येथील शालिमार पॅलेस मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमास राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार उपस्थित राहणार आहेत. वंदे मातरम गीताच्या 150व्या सार्धशताब्दी निमित्तानं आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात सकाळी 10 वाजल्यापासून देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या देशभरातील शहीद, क्रांतिकारक, युगपुरुष, ऐतिहासिक थोरांचे जीवनपट माहिती LED स्क्रीनवर पाहण्यासाठी प्रदर्शन ठेवण्यात आलंय. 23 मार्च शहीद दिनानिमित्त मुंबईत मंत्रालयासमोरील हुतात्मा राजगुरू चौक येथे मुंबई डबेवाल्यांचे शिष्टमंडळ एकत्र येऊन देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण करणाऱ्या अमर शहीदांना अभिवादन केलं. भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. मुंबई येथील मंत्रालय हे हुतात्मा शिवराम हरी राजगुरू चौकात आहे. या चौकातच शहीद स्मारक आहे. 23 मार्च रोजी शहीद दिवसाच्या निमित्तानं मुंबई डबेवाला असोसिएशनच्या वतीनं शहीदांना अभिवादनही करण्यात आलं. आळंदी येथील चाकण चौकात पालिकेची सुंदर अशी कलाकृती तुळशी वृंदावन आकर्षणाचे स्थान बनलं आहे. संध्याकाळी विविध रंगाच्या विद्युत रोषणाईमुळे हा परिसर सुंदर आणि आकर्षक दिसतो. परंतु तेथील विद्युत दिवे वारंवार चोरी होतानाही दिसून येतात. रस्त्याजवळील तुळशी वृंदावनचे विद्युत दिवे वारंवार चोरी आणि गायब होताना दिसून येत आहेत. यासाठी आळंदी नगर परिषदेनं त्या ठिकाणी योग्य ती उपाययोजना करण्याची सुद्धा गरज आहे. श्री समस्त बालवीर मंडळ चाकण नेहरू चौक यांचे शतक महोत्सवी वर्ष आहे. या निमित्तानं 100 ज्येष्ठ नागरिकांचा भव्य सत्कार सोहळा आणि भोजन समारंभ मंडळाच्या वतीने मंगळवारी दिनांक 24 मार्च रोजी दुपारी 12 ते 3 वाजता मीरा मंगल कार्यालय मार्केट यार्ड चाकण येथे आयोजित केलेला आहे. खेड तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील शिरगाव येथील जानुबाई मंदिराचा जीर्णोद्धार आणि कलशारोहण कार्यक्रम मंगळवारी दिनांक 24 मार्च आणि बुधवारी दिनांक 25 मार्च रोजी महंत बालयोगी गणेशनाथ महाराजांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. शहीद दिनानिमित्त विधानसभा अधिवेशनात आमदार बाबाजी काळे यांनी हुतात्मा राजगुरूंच्या स्मारकाच्या कामाला गती देण्यासाठी जोरदार आग्रह धरला. महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनात आमदार बाबाजी काळे यांनी तालुक्याच्या जिव्हाळ्याचा व महत्त्वाचा विषय मांडला. शहीद दिनानिमित्त हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या जन्मगावी खेड तालुक्यातील राजगुरुनगर येथील वाड्याला राष्ट्रीय दर्जाचे स्मारक बनवण्यासाठी शासनाने 254 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. त्यापैकी 104 कोटी रुपये वाड्याच्या परिसरातील कामांसाठी होते, परंतु अद्याप काम पूर्ण न झाल्याने स्थानिकांना रेडी रेकररच्या दरानुसार भरपाई मिळत नाही. त्यामुळे खास पातळीवर अतिरिक्त निधी मंजूर करून या विकास कामांना गती द्यावी अशी विनंती आमदार बाबाजी काळे यांनी विधानसभा अधिवेशनात केली.
त्याचबरोबर PWD सार्वजनिक बांधकाम विभागाने 150 कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूदही करण्याची गरज आहे, जी अद्याप बजेटमध्ये दिलेली नाही. ही मागणी वर्षानुवर्षे कागदपत्रांमध्ये ठेवली जाते, परंतु सरकारकडून अद्याप याला प्राधान्य दिलेले नाही. आजच्या शहीद दिनानिमित्त आमदार बाबाजी काळे यांनी शासनाला याची आठवण करून दिली. हुतात्मा राजगुरू यांच्या स्मारकासाठी दिलेल्या विकास कामांना त्वरित निधी प्रदान करून पुढील विकासाला गती द्यावी, अशी विनंती देखील यावेळी आमदार काळे यांनी केली. हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांचे जन्मस्थळ असलेल्या खेड येथील वाड्याचे राष्ट्रीय दर्जाचे स्मारक व्हावे म्हणून शासनानं या ठिकाणी 254 कोटीचा आराखडा तयार केला होता. त्यापैकी 104 कोटीची जी वाड्याच्या परिसरातील कामं आहेत त्यासाठी पुरातत्व विभागानं निधी त्या ठिकाणी मंजूर केला, परंतु आजपर्यंत त्या ठिकाणी संपादन झालेलं नसल्यामुळं त्या लोकांना रेडी रेकनरच्या दरानुसार रेट परवडत नाही आहेत. त्यामुळं खास बाब म्हणून अधिकचा निधी राजगुरू वाड्याच्या परिसरामध्ये संपादन ज्या लोकांचं करणार आहेत त्यांना चालू बाजारभावाप्रमाणे पैसे मिळण्यासाठी तरतूद व्हावी. त्याचबरोबर जे PWD सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून 150 कोटी रुपयाची तरतूद होऊन इतर कामं जी होणं गरजेचं आहे त्यासाठी आजपर्यंत शासनानं आत्ताच्याही सुद्धा बजेटमध्ये तरतूद केलेली नाही आहे. आणि प्रत्येक वर्षी हा सांस्कृतिक कार्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून कागदपत्रे सभागृहाच्या पटलावर ठेवली जातात, परंतु यामध्ये कोणत्याही स्वरूपाची पुढची वाटचाल होताना दिसत नाही. ती व्हावी अशी आजच्या या माध्यमातून आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करतो. खेड तालुक्यामध्ये चाकण नगर परिषदमध्ये अभय मंजूर झालेली आहे. 19 मे 2026 पर्यंतच्या शास्तीला 100% माफी देण्यात आलेली आहे. एक रकमी रक्कम भरणाऱ्या मालमत्ता धारकास माफी देण्यात येणार आहे. मालमत्ता कर थकबाकीदारांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अद्याप ज्या मालमत्ता धारकांचा मालमत्ता कर भरणे बाकी आहे अशा थकबाकीदारांनी दिलेल्या मुदतीत मालमत्ता कराची थकबाकी एक रकमी भरून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. पालिकेकडून मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी अभय योजना जाहीर करण्यात आली. या योजनेअंतर्गत निवासी, बिगर निवासी, औद्योगिक तसेच मोकळ्या जागांच्या मालमत्ता कराची थकबाकी एक रकमी भरल्यास संबंधित मालमत्ता धारकांना शास्तीवर 100% सवलत देण्यात येणार आहे. सदर सवलतीचा लाभ घेण्यासाठी थकबाकी एक रकमी भरणे आवश्यक आहे. चाकणकर नागरिकांना आर्थिक दिलासा देण्यासाठी थकीत मालमत्ता करावरील दंड माफ करण्याची अभय योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही योजना नागरिकांना दिलासा देणारी असून थकीत मालमत्ता करावरील शास्ती शुल्कात मोठी सवलत देऊन आर्थिक दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचं गटनेते नितीन गोरे आणि मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी सांगितले आहे. नमस्कार, मी डॉक्टर अंकुश जाधव, मुख्याधिकारी चाकण नगर परिषद. आज चाकणकरांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. शासनाने अभय योजना लागू केली आहे. त्याच्यामध्ये नागरिकांना त्यांच्या करावर जो काही दंडशास्ती आकारण्यात आलेला आहे, जी काही वर्षानुवर्षाची थकीत शास्ती असेल ती 100% शासनाने माफ केलेली आहे. या निमित्ताने मला सर्व नागरिकांना आवाहन करावे असे वाटते की नागरिकांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. केवळ 7 दिवस राहिलेले आहेत. त्याच्यामध्ये 31 मार्च 2026 पर्यंत ही योजना लागू राहील. धन्यवाद. महाराष्ट्र शासन नगर विकास विभागानं चाकण नगर परिषदेमध्ये जे मालमत्ता करावरील शास्ती दंड व्याज आकारलं जात होतं त्यावरती अभय योजना जाहीर केली आहे आणि त्या अनुषंगानं शास्ती आणि दंड व्याज हा पूर्णपणे 100% माफ केलेला आहे. खरं पाहिलं तर गेल्या अनेक दिवसापासून ही योजना चाकण नगर परिषदेसाठी लागू व्हावी यासाठी आम्ही महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेबांकडे आपल्या नगर परिषदच्या नगराध्यक्ष मनीषाताई गोरे आणि आम्ही सर्व नगरसेवक त्या ठिकाणी पाठपुरावा करत होतो. आणि आजच मला सांगायला आनंद होतो की एकनाथजी शिंदे साहेबांनी नगरविकास खात्यामार्फत आपल्या चाकण नगर परिषदेला ही अभय योजना लागू केलेली आहे आणि 100% त्या ठिकाणी शास्ती दंडव्याज माफ केलेला आहे. मी त्याबद्दल सर्व चाकणकरांच्या वतीनं, चाकणकर नागरिकांच्या वतीनं माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि खरं पाहिलं तर ही योजना लागू करत असताना मी स्वतः
त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याच्या नगरविकासचे प्रधान सचिव गोविंदराज सर यांच्याकडे मी स्वतः भेटून त्या ठिकाणी त्यांना ही विनंती केली होती. त्यांचाही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. ही योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व नागरिकांनी आपला थकीत कर 31/3/2026 अखेर भरावा आणि जेणेकरून आपल्या सर्वांना याचा लाभ मिळेल अशी मी सर्वांना विनंती करतो आणि सर्व नागरिकांच्या वतीनं मी एकनाथजी शिंदे साहेबांचा आभार व्यक्त करतो. धन्यवाद. पुणे जिल्ह्यातील जिल्हा नियोजन समितीमध्ये निधी वाटपावरून सध्या जोरदार वादंग निर्माण झाला आहे. महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही प्रमुख कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. भाजप आणि शिंदे गटाच्या व अन्य विरोधी नेत्यांना मात्र या वाटपात फारसा हिस्सा मिळालेला नाही अशी तक्रार जिल्ह्यातील नेत्यांकडून उघडपणे होत आहे. राष्ट्रवादीच्या माजी आमदारांना प्रत्येकी तब्बल 15 कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आल्याचे बोलले जात आहे. जुन्नर, खेड, पुरंदर, दौंड, हवेली या तालुक्यांमध्ये जिथे सध्याचे आमदार नाहीत तिथे काही पदाधिकाऱ्यांना हा निधी दिला गेला. काही ठिकाणी तर तालुक्यातील 3 प्रमुख कार्यकर्त्यांना प्रत्येकी 5-5 कोटींच्या कामाची मंजुरी मिळाली आहे. महायुतीच्या इतर घटक पक्षांना मात्र या प्रक्रियेत दुर्लक्षित केल्याची भावना आहे. भाजप आणि शिंदे गटाचे आमदार वगळता इतर नेत्यांना हातात भोपळा मिळाल्याची टीका होत आहे. यामुळे डीपीसीच्या निधी वाटपाची चौकशी व्हावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. जिल्हा नियोजन समितीची बैठक गेल्या 6 महिन्यांपासून झालेली नाही. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेवटची बैठक घेतल्यानंतर कोणतीही औपचारिक बैठक न घेताच कामांना मंजुरी देण्यात आल्या. या कार्योत्तर मंजुरी कायदेशीर आहेत का? ठेकेदारांची गर्दी आणि प्रक्रियेची पारदर्शकता यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. महायुतीतील घटक पक्षांचे नेते आता या कारभारावर आवाज उठवत आहेत. जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी यांच्याकडे याकडे लक्ष देण्याची जबाबदारी आहे. डीपीसीच्या या निधी वाटपामुळे राजकीय वातावरण तापले आहे. अहिरे येथील आदिवासी समाजाला मदतीचा हात. खेड तालुक्यातील अहिरे गावातील ठाकरवाडी येथे काल भर दुपारी लागलेल्या भीषण आगीत एकूण 5 कुटुंबाच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घरातील सर्व वस्तू जळून खाक झाल्यात. या दुर्घटनेची माहिती मिळताच सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक पंचायत समिती स्थानिक सदस्य सारिका अर्जुन गोगावले यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत बाधित कुटुंबांना मदतीचा हात दिला. आमदार बाबाजी काळे यांनी तहसीलदार आणि पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना घटनास्थळी पाहणी करण्याच्या सूचना केल्या. त्यांनी स्वतः संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून घटनेचा पंचनामा तातडीने करण्याचे व आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. स्थानिक पंचायत समिती सदस्य सारिका गोगावले यांनी तत्परतेने बाधित कुटुंबांना तात्पुरत्या स्वरूपात कपडे, भांडी तसेच किराण्यासाठी ₹25,000ची रोख मदत दिली आहे. संबंधित ज्या कुटुंबाची घरे यात जळून खाक झाली आहेत त्या सर्वांना घरकुल मंजूर करून देण्यासाठी आमदार बाबाजी काळे यांच्या माध्यमातून तातडीने प्रयत्न सुरू करण्यात येणार असल्याचे पंचायत समिती सदस्या सारिका गोगावले व खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अनुराग जैद यांनी सांगितले. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.